मध्येच रस्त्यात उतरायला सांगितले पण नंतर दरवाजा लागतो वगैरे. हा, काय हरकत नाही. ही पंचारती त्र्यंबक पंताच्या समाधीची, आणि त्र्यंबक पंत हे ह्यांचे पूर्वज आहे, विठ्ठल पंताचे वडील. थोडं ऐका आता. तेही शिवाचे अवतार आहे, आणि विठ्ठल पंत हे नंतर त्यांच्या विष्णूचे अवतार आहे. आता हे खरं वास्तविक सांगितलंच पाहिजे. ते त्र्यंबक पंत शिवाचे अवतार, आणि पुढं निवृत्ती दादा सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्ती दातार, स्वामी निवृत्ती दातार, स्वामी निवृत्ती दातार, सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्ती दातार, स्वामी निवृत्ती दातार, स्वामी निवृत्ती दातार. ऐका थोडा. म्हणून ती त्र्यंबक पंत, आणि ती त्र्यंबक पंताचाच पुढं निवृत्तीनाथ अवतार आहे. म्हणजे आजोबा पुढं नाही का, आपण म्हणतो नवकरी, आपल्या भाषेत हे नवकरी आहे. तेही तसे निवृत्त, म्हणजे त्र्यंबक पंत ही भगवान शिवाचेच अवतार, आणि सदाशिवाचा अवतार सका निवृत्ती दातार, म्हणजे हा पुढं नवकरी जन्माला आले. आता त्र्यंबकेश्वराची संगती तशी, यांच्या समाधीची आरती केल्याच्या नंतर राहिला निवृत्ती स्वरूपी तुझ्या, म्हणजे त्या निवृत्ती पंथाच्या, हा त्र्यंबक पंथाच्या स्वरूपाशी ऐक्य तिथं पावले. एकदा स्वरूपाशी ऐक्य पावल्याच्या नंतर आता त्यांचं जे पूर्वीचं स्थान त्र्यंबकेश्वर आहे, हे त्र्यंबक पंथ यांच्या समाधीचा योग आपेगावात आहे. पण पूर्ण अवतार, अवताराचे असे 6 भाग आहेत. आता सगळं सांगत नाही. अंश अवतार, अंश अवतार, पूर्ण अवतार, परिपूर्ण अवतार, हा आवेश आणि काल, असे 6 अवताराचे प्रकार आहेत. मग पूर्ण अवतार म्हणून भगवान शंकराचे पूर्ण अवतार म्हणून निवृत्तीनाथ आहे. आणि ज्यांची आपेगावला समाधी आहे ती कदाचित पूर्ण अवतार नसतील ही, पण अवतारी मात्र भगवान शंकराचे. हा, मग त्यांच्या समाधीची आरती केल्याच्या नंतर निवृत्तीनाथांनी आपलं पूर्वीचं स्थान त्र्यंबकेश्वराच्या पायथ्याला, हा, आणि म्हणून त्र्यंबकेश्वराच्या जवळ त्यांची समाधी. गेल्या वर्षी तो अभंग घेऊन मी ती भूमिका स्पष्ट केली होती. निवृत्तीनाथाची समाधी त्र्यंबकेश्वर येथे आहे, समाधी शिखरी, हा तिथं. आणि मग तिथं समाधीची आरती झाल्याच्या नंतर आता पुढं मुक्ताई उदास झाली असे फार. नामदेव महाराजांनी मुक्ताईचं वर्णन केलं. मुक्ताई उदास झाली असे फार, आता हे शरीर रक्षून काय करायचं म्हणे आता ह्या शरीराचं. आणि मग त्यागिले आहार, अन्न पाणी सकळ, निवृत्ती तळमळ मना माझे. मुक्ताबाईनं आहार पाण्याचाच त्याग केला. आता मुक्ताबाईनं मात्र अवतार कार्य आपलं संपवण्याचं ठरवलंय. त्यावेळेला निवृत्तीदादांनी एकांत केला. निवृत्तीराये एकांत केला मुक्ताईशी, जाणे कोणे दिवशी निश्चय केला. मुक्ताईला एकांतात विचारलं. संत समुदाय बरोबर होता ना, पण बहीण भावाचा एकांत झाला. निवृत्तीदादा विचारतात मुक्ताईला, मुक्ताई अन्न पाणी त्यागलेलं आहे, म्हणजे तुम्ही जाण्याचा निश्चय केला, पण कोणत्या दिवशी जाण्याचा निश्चय केला तेवढं मला सांगा. मुक्ताबाईनं दिलेलं उत्तर फार गोड आहे. तिनं सांगितलं, जावे यावे कोठे अवघे निघोट स्वरूप भरी येले. जायचंय कुठं, जायचं आणि यायचं कुठं. समुद्राच्या पाण्यावर जी उठलेली लाट आहे तिनं प्रवास केला. तीरावर, समुद्राच्या तीरावर उभा असलेला माणूस होता बघा, किती मोठी लाट आहे, आणि ती येते आणि तीरावर येऊन मावळते.
त्या पाण्याचा प्रवास किती झाला? पाण्याचा प्रवास मान्य आहे का? नाही. पाणी कुठं गेलं नाही, कुठून आलं नाही, काही नाही. अवघे निघोट भरिले. मुक्ताईनं सांगितलं, दादा मला कुठंच जायचं नाही, कुठंच यायचं नाही. असं करता करता ते बोलत बोलत आणि आता तापी तीरावर गेले. तापी तीराला गेल्याच्या नंतर दशमी दिवशी मात्र आता माघ, फाल्गुन, चैत्र आणि वैशाख पुढं आणखी हा चांगदेवाला समाधी दिल्याच्या नंतर वैशाख, वद्य, दशमी गेले स्नानाशी तापी तीरी. तापी तीरावर गेले आणि तापी तीरावर गेल्याच्या निवृत्ती दादांना माहिती होतं मुक्ताई जाणार आहे. स्नानाला गेल्याच्या नंतर ज्या वेळेला वरुण राजानं आक्रमण केलंय, आकाशामध्ये विजा करू लागल्या आणि त्या आभाळाचा इतका गडद पडला आणि त्यावेळेला कडाडली वीज. निरंजनी जेव्हा मुक्ताबाई तेव्हा गुप्त झाली. मुक्ताबाई तेव्हा गुप्त झाली. मुक्ताबाई तेव्हा गुप्त झाली. कडाडली वीज निरंजनी जेव्हा. निरंजनी जेव्हा. निरंजनी जेव्हा. मुक्ताबाई तेव्हा गुप्त झाली. मुक्ताबाई तेव्हा गुप्त झाली. मुक्ताबाई तेव्हा गुप्त झाली. यांची प्रत्यक्ष समाधी तरी आहे. मुक्ताबाईचं काहीच सापडलं नाही. एका क्षणामध्ये विजेबरोबर स्वरूपाशी ऐक्य मुक्ताबाई पावली. मुक्ताबाई तेव्हा गुप्त झाली. आता मात्र एकटे निवृत्ती दादा राहिलेत. निवृत्ती दादाने देवाकडे मागणं केलं, आता माझे श्रम नको घेऊ हरी. देवा, अरे मी ज्येष्ठ आहे, माझे श्रम किती घेत होतो. देवा आता माझे श्रम घेऊ नका. जावे त्र्यंबकेश्वरी समाधी. त्र्यंबकेश्वरी समाधी. जावे त्र्यंबकेश्वरी समाधी. आता माझे श्रम नको घेऊ हरी. माझे श्रम नको घेऊ हरी. आता माझे श्रम नको घेऊ हरी. आता माझे श्रम नको घेऊ हरी. जावे त्र्यंबकेश्वरी समाधी. जावे त्र्यंबकेश्वरी समाधी. जावे त्र्यंबकेश्वरी समाधी. देवाला सांगितलं, आता देवा माझे श्रम घेऊ नका. माझा निश्चय त्र्यंबकेश्वराच्या ठिकाणी आहे, तिथं लवकर चला. विमानी बैसली विठ्ठल सुख मूर्ती. घेतला निवृत्ती मध्यभागी. विमानात बसले, वर्णन नाही तसा. पुष्पक विमानामध्ये देव बसले. निवृत्तीनाथांना मध्यभागी घेतलेलं. घेतला निवृत्ती मध्यभागी. विमान ज्या वेळेला निघालं त्यावेळेला निवृत्ती दादांनी देवाला सूचना केली. बसले, निघाले खरे, पण त्यांनी सांगितलं जाता जाता आदिशक्तीचं स्थान आहे वनी, हा तिथं जावं म्हणे. आणि त्या देवीचा सप्तशृंग आता जावे स्वामी, सप्तशृंगाला चालायचं. मग त्या निवृत्तीनाथाचा हट्ट म्हणून देवाने सप्तशृंगाच्या दिशेनं ते विमान काढलं. आधी माया तेथे होईल दर्शन. भेटतील संत साधू जन. तिथं आधी मायाचं दर्शन होईल. का बरं आधी मायाची आठवण झाली? त्याचं कारण आहे, जी आधी माया होती ती गुप्त झाली. जी अवतार कार्यामध्ये आपली बहिणी म्हणून जी अवताराला आलती आणि धाकटी बहिणी, तिचं वर्णन सुद्धा केलंय, ती आधी माया आहे. नमो ज्ञानेश्वरा. नमो ज्ञानेश्वरा. नमो ज्ञानेश्वरा. नमो ज्ञानेश्वरा. ज्ञानेश्वरा. नमो ज्ञानेश्वरा. नमो ज्ञानेश्वरा.
नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सुखदेवा निवृत्ती उदारा सुखदेवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्तात्रय जननी देवाची म्हणून ते प्रमाणित आठवलं आद्यत्रय जननी ते पण भगिनी म्हणून वास्तव ह्या तिन्ही देवाची ती जननी आहे आणि आपण नंतर अवताराला आले. आता किती समाधी झाल्या निवृत्तीनाथ आणि बाकी आहेत. आपण त्या दिशेनं चाललोय. आताशी आपण सप्तशृंगाला आलो. निवृत्तीदासांनी देवाला घेऊन तिथं आले. पहिली ज्ञानेश्वर महाराजांची समाधी म्हणून सर्वांना नमन केले आपण. आधी ज्ञानेश्वर महाराजांची समाधी, नंतर सोपान देवाची समाधी, नंतर चांगदेव महाराजांची समाधी आणि नंतर ह्या सर्व समाधी देवानीच दिल्या, म्हणजे देवानीच बोलवण केली. आणि म्हणून ही चौघजण सुखधामाला देवानी नेली असं निवृत्तीनाथाचं मुखातलं वाक्य. सुखाची साधने झाली चौघे जणी आणि केली नारायणे बोळवण. हे अभंगाच्या तिसऱ्या चरणात निवृत्तीनाथाचा भाव की या चौघाची बोळवण देवा तुम्ही केली म्हणा. अभंगाचा तिसरा चरण. सुखाचे साधन झाली चौघे, सुखाचे साधन झाली चौघे, सुखाचे साधन झाले चौघे, सुखाचे साधन झाले चौघे. गेले नारायण नारायण